नमस्कार मित्रांनो, केंद्र शासन व राज्य शासन अंतर्गत सोलरसाठी ॲप्लिकेशन मागवले जातात. तर ते ॲप्लिकेशन मागवल्यावर त्यांची यादी लावण्यात येते. तर मित्रांनो, जिल्ह्यांनुसार लाभार्थ्यांची यादी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती पुढे भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. तर मित्रांनो, वेबसाईट ही ओपन झाल्यावर तुम्हाला इथं स्टेट सिलेक्ट करावा लागणार आहे. तिथं आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथं दोन ऑप्शन दिले, महाराष्ट्र मेडा आणि MSEDCL. म्हणजे तुम्ही मेडा अंतर्गत अर्ज केला असेल किंवा महावितरण अंतर्गत अर्ज केला असेल तर ऑप्शन इथं चॉईस करायचं आहे. तर मित्रांनो, इथं आपण मेडा या ऑप्शनवर क्लिक करतोय. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्टमध्ये आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आणि पंप कॅपॅसिटी तुम्ही कोणत्या पंपसाठी अर्ज केला आहे, 1 HP, 2 HP, 3 HP, 5 आणि 7.5 आणि 10 HP, कोणत्या किती HP तुम्ही सोलर पॅनल हे अप्लाय केलं आहे ते इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. तर इथं आपण 5 HP सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं इयर ऑफ इन्स्टॉलेशन, इथं इन्स्टॉलेशनमध्ये तुम्ही कोणते पण इयर सिलेक्ट करू शकता. बघायचं असेल तर आपण इथं करंटचं बघणार आहोत. सध्या स्थिती इथं आपण 2024 हे सिलेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर गो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जेवढेही सोलरसाठी पात्र लाभार्थी त्यांची यादी इथं येऊन जाईल. तर मित्रांनो, इथं तुम्ही त्यांचा ॲप्लिकेशन नंबर, फार्मर नेम आणि फार्मर हजबंड नेम, जेंडर, ENM, डिस्ट्रिक्ट, विलेज आणि इयर ऑफ इन्स्टॉलेशन, पंप कॅपॅसिटी, पंप टाईप, पंप कॅटेगरी, पंप सब टाईप या प्रकारे इथं ऑप्शन बघू शकतात. तर मित्रांनो, इथं अशा प्रकारे तुम्ही सोलर पॅनलची लाभार्थी यादी तुमच्या जिल्ह्याची इथं ऑनलाईन बघू शकतात, ते आपल्या मोबाईलवर. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकतात. तर मित्रांनो, ही PDF जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर इथं 3 PDFचे ऑप्शन दिलेले आहेत, एक CSV, XLS आणि PDF. तर मित्रांनो, PDF कशा डाउनलोड करायचं तर इथं PDF या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये PDF डाउनलोड होऊन जाईल. तर मित्रांनो, इथं PDF डाउनलोड झालेले तर मी ते ओपन करून दाखवते. तर मित्रांनो, इथं ही PDF डाउनलोड झाली तर इथं PDFवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपण PDF ओपन होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील सोलर पॅनलचे जेवढे लाभार्थी असतील त्यांची यादी तुम्ही इथं बघू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा त्यांचे नावं आहे किंवा नाहीत लाभार्थी लिस्टमध्ये ते सुद्धा ते बघू शकतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.